नमस्कार ताई. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव पूजा रवींद्र छापेकर. तुम्ही कुठे राहता? मी संभाजीनगरला राहते. चुंबकीय गादी तुम्ही कोणामार्फत खरेदी केली होती? मी मजूरकर मॅडम कडून खरेदी केली होती. साधारण किती महिन्यांपूर्वी घेतली होती? मी 3 महिन्यांपूर्वी केली होती. बरं. तुम्हाला काय त्रास होत होता? मला नाही, पण माझ्या मिस्टरला गुडघ्याचा त्रास होता, त्यांच्यासाठी मी गेली होती. म्हणजे मिस्टरांसाठी तुम्ही खरेदी केली होती गादी? हो बरं. मग त्यांना आता काही चांगला परिणाम वाटतोय का? हो, खूप छान रिझल्ट आला आणि पहिल्यापेक्षा तर खूप फरक पडलेला आहे त्यांना. गोळ्या औषधी घ्यायची गरज नाहीये आणि त्याला मालिश होत होती, ती पण आता बंद केली. हो का? म्हणजे तुम्ही ते गोळ्या औषध पण काही घेत नाहीत आणि त्यांना तेलाने मॉलिश वगैरे करायची काहीच गरज नाही? काहीच गरज नाही. बरं बरं. म्हणजे तुम्ही खुश आहात? हो, मी खूप आनंदी आहे. बरं बरं. अजून कोणी वापरतं की गादी घरामध्ये? हो, माझे मिस्टर ड्युटीला गेले तर मी वापरते आणि मी माझ्या लेकरांसाठी सुद्धा वापरते. बरं. तुम्हाला काही त्रास होत होता का आधी? हो, मला कमरेचा त्रास होता, पण मी असं म्हणून नाही वापरली की कमरेच्या त्रासासाठी, पण मला कधी फरक पडला तर मला कळालंच नाही. म्हणजे तुम्ही अगदी नकळत गादी वापरली आणि तुमचा कमरेचा त्रास कमी झाला? हो, माझा कमरेचा त्रास एकदम बऱ्यापैकी बरा झाला आणि मी मॅडमला येऊन पण सांगितलं की मी माझ्या मिस्टरांसाठी येऊन गेले होते, पण मलाच त्याचा रिझल्ट आला आणि आम्ही दोघांना पण आला म्हणायला काही हरकत नाही. बरं बरं. म्हणजे मुलांना पण तुम्ही झोपवत्या गादीवरती? वापरते, मी वापरते, माझे मिस्टर वापरते आणि पाणी आणि ब्रॅसलेट आणि यूज करतो. हां, पिलो पॅड मधलं पाणी सर्वजण वापरता? हो, सगळे वापरतो आम्ही. बरं बरं. मग तुम्ही ही गादी वापरण्याविषयी इतरांना काय सांगाल? मी इतरांना तेच सांगन की तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यापेक्षा, कोणाकडून चोळून पाय घेतल्यापेक्षा चुंबकीय गादी वापरा आणि रिझल्ट बघा. आणि मी तर म्हणते हॉस्पिटलपेक्षा याच्यापेक्षा गादीच वापरा तुम्ही आणि रिझल्ट बघा. मला तर रिझल्ट खूप छान मिळाला. बरं बरं. मग तुम्ही आनंदी आहात म्हणजे? हो, खूप आनंदी. बरं बरं. धन्यवाद ताई.